हॅलो 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 हाय. हाय. ही आमची गुजरातची ट्रिप आहे, पहिली ट्रिप. ह्या पहिल्या ट्रिपमध्ये आम्ही ब्लॉग काढणार आहोत. लास्ट इयर पण आम्ही गेलो होतो, पण ब्लॉग काढता आला नाही कारण 2 सेपरेट गाड्या होत्या. आणि यावेळेस गुजरातमध्ये जाणार. गुजरातमध्ये कुठे कुठे जाणार आपण? सोमनाथ, नागेश्वर, द्वारका, स्टॅच्यू ऑफ युनिटी, गिर फॉरेस्ट. आणि गंगेश्वर. आणि तुम्ही कुठे चालले? आम्ही सगळे आम्ही फिरायला. गुजरात. गुजरात गुजरात. ओके 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 चला हा चला चालू करू. नेक्स्ट काय? बाय बाय. सर्वात पहिला आपण गाडीची पूजा करून घेतो. पूजा झाल्यानंतर आपण ट्रिपची सुरुवात करणार आहोत. हा लिंबू कारमध्ये ठेवायचं फॉर सेफ्टी, कोणाची सुट्टी? असं आमच्या मम्मीने सांगितलंय. अरे वा. दाखवा लिंबू. ह्या ट्रिपमध्ये तुम्हाला आमची जी ट्रिप आहे गुजरातची, जे स्पॉट आम्ही करणार आहोत ते सगळे आम्ही बाय रोड करणार आहोत आणि बाय फेरीनेही करणार आहोत. जी फेरी आहे हजिरा म्हणून आहे, हजिरा पोर्ट. तिथून आपण जाणार आहोत. गोगा पोर्ट आहे त्या एंडला, गुजरातच्या त्या एक टोकाला गोगा गणपती पोर्ट आहे. बाप्पा मोरया. ही पूर्ण ट्रिप जी आहे आपली ती बाय रोडच असणार आहे आणि बाय वॉटर अशी आपली ट्रिप आहे. आणि या ट्रिपमध्ये जे काही खर्च होईल, जसं आता आमची गाडी जी आहे ती डिझेल आहे, तर डिझेलचा जो काही खर्च होईल, राहण्याचा आमचा हॉटेलचा जो काही खर्च होईल, इवन जेवणाचा नाश्त्याचा जे काही आहे ते आपण ह्याच्यामध्ये शेअर करणार आहोत. आमचा ट्रिपचा एक्सपिरियन्स प्लस आमचे टोटल खर्च किती झाले एक अंदाजे रफली ते ह्यामध्ये आपण शेअर करणार आहोत. तर तुम्ही हे माझे जे येणारे व्हिडिओज आहेत ते फॉलो करा. मी तुम्हाला एक अंदाज आहे की किती खर्च होतो आहे, ॲप्रॉक्सिमेटली एक अंदाज येतो आपल्याला, त्याच्यामुळे तुम्हाला समजून जाईल. ट्रिपची सुरुवात झाल्यानंतर आम्ही घोडबंदर रोड आहे त्या रोडवर आम्ही चाललो होतो. माझ्या मते हा घोडबंदर रोडच आहे. एवढा बेकार रोड आहे, तुम्ही पाहू शकता या क्लिपमध्ये. इतका बेकार रोड आहे की हालतच जाम एकदम. म्हणजे बाबा काय सांगू तुम्हाला आता. म्हणजे 20-22 किलोमीटरचा हा पॅच जो आम्हाला भेटला ना, हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या. तर काय बोलणार, रोड्स एवढे बेकार आहेत. खास करून आता तुम्ही बघू शकता, समोरच आपल्या एक उदाहरण आहे, ठाण्यामधून हा रोड जातो आहे. इतका बेकार आहे काय बोलायची सोय राहिलेली नाही. ट्रक्स बघा कशी माती उडते. आता ही गाडी थोडी इनोवा आहे, त्या लेवलची गाडी आहे म्हणून ठीक आहे. जर सिडान किंवा आपल्या ज्या छोट्या गाड्या असतात त्या असतात तर त्यांची हालतच बेकार झाली असते. काय बोलणार आता. हां, तुमचं काय मत आहे याच्यामध्ये प्लीज नक्की कळवा, कमेंट करा.
चल आपली गाडी नाही आणली. चाक मोठे आहेत म्हणून एवढा आपल्याला नाही बसत. एवढं आपल्याला तुम्ही गाडीत आला नव्हता कडकलं देते पाच माझे हात ठेवायचे झाले. आतमध्ये आहे का एवढं मोठी गाडी होंडा सिटी मध्ये होते. म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे. MS 47 इकडचीच आहे ना गाडी. 46 पनवेल आहे ना. 47-50 पर्यंत ह्या साईडचं. इथं स्पीड ब्रेकर दिलाय. ह्या रोडवरती स्पीड ब्रेकरची काय गरज. फक्त 100च्या गाड्या दिल्या. झेडची स्पीड आहे. झालं चालू तिथून.
ये बगल वाला रोड है सामने से। कितने लोग बैठे गाड़ी में? देखो ना, 1 2 3 4 5 8। हाँ 8। पीछे कितने हैं लास्ट में? एक ही है। यहाँ पे कितने हो? 4 4 3 7 किधर जाना है? यहाँ से लेफ्ट मारना है और सेकंड राइट। लास्ट साइड का बोर्ड है वहाँ से राइट। सेकंड राइट। ये आपने टिकट लिया? ये टिकट। सामने बैरियल गिरा है अंकल। बैरियल गिरा है वहाँ से राइट। आगे से। मोठे आपण जे पडायचं आपल्याला बोटच्या इथं पोहोचवत आहे ना. जेवढं मी रोड जाऊ बसला किती 50 का 100 बसतात. नजर बसणार ना शिप मला वाटतं आपल्या म्हणजे तिचं तोंड आपल्याला दिसणार काय पुढे 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 नाही बघा तेव्हा पुढे नाही कार बाइक पॉइंट कार ये राइट ले लो कार सुमित फोटो बिटो काढ नाही सुमित फोटो हे काय लिहिले ना जवळ इकडे इकडे सीट पुढे गेलो ना मित्रांनो आम्ही 6 वाजता इकडे पोचलेलो आहोत. 7 वाजता आम्हाला एंट्री मिळालेली आहे इथे. इथून आतमध्ये सोडणार आहेत आणि आपली गाडी दुसऱ्या नंबरवरती आहे. 4 गाड्या आल्या आहेत आतापर्यंत. तो शोलेचा टावर वेटिंग एरिया आहे. यहाँ कॅन्टीन आहे. लक्ष्मी राजस्थानी दाल बाटी खाना मिलेगा. नाश्ता करायचा तर करू शकतो आपण इथे. लावणी आई म्हणून माझ्या पोराला गाणे नाही माहिती पोर म्हणते छबीदार छबी. अगं आता डान्स चालू आहेत ना तर ते गाणे किलो ताम हाय हॅलो जी. आता आम्ही पोहोचलेलो आहोत हजिरा. सकाळी 6:30 वाजता पोहोचलोय आणि आम्हाला 6:30 पर्यंत पोहोचवलंय माझ्या डिअर हब्बीने. रात्रभर ड्रायव्हिंग केली. थँक्यू हब्बी. सचिन चला आता पगार द्या. चला आता पैसे काढा. आता आम्ही शिप मध्ये चाललोय. सो आपण भेटूया. नाही थोडा पैसा बडा 1000 के ऊपर आटके दिवसाचे 1000 जास्ती लाख असते करोड असतात रे. करोड गोटा हजार हजाराने काय होत नाही रे बाबा.
मुंह दिखाओ हमें है एक वडा पाव आणि भजी पाव. बँड तळ्यांचं नाही दिसणार पाठपर्यंत कुठं दिसत मग शिप मध्ये काढूया ना. येस हम है बाहुबली पूरी बाहुबली ने टट्टी कर दिया ए थांब थांब. पण हे कोटनी गेलेला छान कुठं वरती उभाच काढा. इथं स्लो चालू इथून समोर उभा की आडवा. हॉरिझॉन्टल. सगळ्यात मोठी दुनियाची पण मोठीशी तिकडे दाखवायची. अरे काय थांबा ना, काय तुम्ही मोबाईल थांब ना एक पकडता. मिनिट. अहो इथून थांबा shoot ना आहे वह थांबा ना मी तिकडं ते पण घेणार होते उगाचच बाबा वर तसं पण येते त्या कॅमेऱ्यामध्ये ना. बघ आता आमची कार शिप कडे चालली आहे बाय बाय 10 च्या स्पीडने. अलाउड नाहीये 10 च्या वरती. क्या वीडियो निकाला क्या वीडियो निकाला है जलवा दिखा के पुढची कार चालली कुछ छोटीशी चालली पुढे माँ भारत की कार ब्रिज. मामा चिडीने कशी उठली तर मग आपण कसं जायचं वरती त्याला तिकीट दाखवायला लागेल ना. हा, तिकीट. दिले चिठ्ठी. चिठ्ठी दे. चलो आगे जल्दी से नाही तर मला फोटो काढायचा होता. घेऊ देतील ना, बोलणार नाही ना. ऊपर जाना है. बापले एवढी चढेल आपली गाडी एक्सप्रेस मोगदला. हा नंबर इम्पोर्टेंट है ना. IMO नंबर 9206. वो चिट्ठी आप ही रखोगी क्या? हम लोग जाए फिर. ऊपर जाना है ना. ये अशी एवढी शिप दिसते मग पाण्यात केवढी आहे ती. उसको पूछने की तरफ आहे. थांबा तर पुढच्याला जाऊ द्या तो तिथंच उभा आहे. याचे बघा हे सगळं इंजिन ट्रक पण कसे लोड झाले. बिल्डिंग सारखी आहे. हे गुजरातला कांदे बटाटे चालले वाटतं. थांबा त्याला जाऊ द्या. थांबा त्याला पुढे जाऊ द्या. अरे आतमध्ये हे पण आहे कबूतर बिबूतर आलंय. हा मग ते पण ट्रॅव्हल करतात. फ्री मध्ये. शिप मध्ये बाळा आपण. आणि तो आता गोल गोल का फिरतोय चलो कपड़े पे आ जाओ केक में फोटो ले लो मैं उठती सीट पे मैं उठती अच्छी करेंगे हॅलो. हाय. हाय आलेलो आहोत शिपमध्ये. गुड मॉर्निंग. अरे यार मेन तर ते आहे.
सीट नंबर आहे 155 ते 168. अरे इधर ही है, या अंदर. कोणाचं स्वेटर आहे स्वेटर हरवलं ना मग अख्या ट्रिप मध्ये बिन स्वेटरचं तुला घावावं लागेल ना बाळा. किती वाजलेत? आमची पोरं एवढी मस्ती करतात ना की ऐकत नाहीत आम्हाला जिकडे तिकडे फक्त ओरडावं लागतं. पोरांना घेऊन नाही यायचं ना मग. कोणाचं डोकं फिरलंय काय? किती नंबर आहे? 157. हा मग हे आहेत आपले हे चार आहेत. हे चार आणि हे चार. हे 8 आहे. आणि हाय एक हिरो जंगल का हो हे चार आणि हे चार. है ना 4 आहेत ना इथे 4 बरोबर. टाइम किती झालाय? आराम कर 7:30 झाले. कोण आलं ना अजून? येस. दीड तासाने हे घ्या. शिप निघणार आहे. जर तुम्ही उठा आम्ही पुढे जातो तुम्ही पाठी या. का? पोरांना टीव्ही नाही दिसणार. टीव्ही? अरे बाबा टीव्ही मध्ये काय आहे? जो दोघांना नाही दिसणार. जो जाएगा गो वो देखेगा जो. सगळ्यांसाठी सेपरेट सीट आहे. सगळ्यांसाठी सेपरेट सीट आहे. फक्त पोरांसाठी पण. हे तुम्ही बसलेले ना तर तुम्ही सीट घेऊन टाकणार. चालू म्हणजे झालं तुम्ही लोक बाहेर चालले की सांगा मग मी पण. थोडंसं व्हायब्रेशन होईल असे पुढे मागे. झोप काय काय ते खाऊनच झोपायचं पण काय ते खाऊन चला खाऊन येऊया ना. हे खालची माणसं वरती आहे तिला. भाजी पाव चहा पण नाही झालं समेत तिथे. थंडी लागते चहा भेटणार पण तो 9च्या नंतर. आम्हाला बाहेर पण पिऊ दिला नाही. हा, मग काय करणार म्हणले आता? नाही, चला चलो अंदर चलो. आपण इथे चहा प्यायला नाही आले. आपण गोगाला जायला आले. तर चाललो आम्ही कॅन्टीनमध्ये नाश्ता करायला. बघू आता कॅन्टीनमध्ये काय काय. तर भेटू आता कॅन्टीनमध्ये. चला आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट साठी. मला मॅगी सुपर गलम चांगली मॅगी इडली काय रे इडली अजून काय रे सगळं आहे. आणि मी घेतो समोसाच्यात समोसा होता. मॅगी तुम्ही बघितलं झालं फिक्स. मॅगी. तुम्ही काय घेणार आहे? इडली. तुम्ही काय घेणार? इडली डोसा प्लॅन में चेंज होने का. प्लॅन में चेंज आहे. कुठं बोलली मेदूवडा आहे का त्याच्यात? मेदूवडा. नाही इडली ओनली इडली 2 पीस. हा मग मला समोसा. तुम्ही काय घेणार? समोसा. समोसा रिपीट. चेंज तुला खाशील समोसा. मी मॅगी मॅगी संपवायची आहे मॅगी. नाही तर इथून सोडणार नाही बाहेर. मी मी खाईन तुला तू काय घेतलं? पप्पा हिम्मत कशी झाली बोलायची हिलोला. तुमच्या मम्मीला इडली पप्पांना पोहे. मला बघू व्हिडिओ कसा येतोय. तसं कसं. आता मी काय सांगतोय का. 2 समोसा, 1 इंदोरी पोहा, इडली 2 आणि मॅगी 2. किती झाले? 641. टोकन देणार. टोकन दिला आपला. काय टोकन नंबर 3 आहे. टोकन नंबर 3 हा इथे दिसणार आपल्याला. इथे जेव्हा टोकन नंबर 3 दिसेल तेव्हा आपला ऑर्डर रेडी असणार आहे. तोपर्यंत बोलवायचं नका. चहा किती पिलो असतो चहा. कुठून कलेक्ट करायचं? काय लाडू काय झालं? काय झालं काय? काय असं काय तोंड केलंस?
हे पाहिजे ते पाहिजे, इथं नाही घेऊन जात, तिथं नाही घेऊन जात. कोण घेऊन नाही जात? फक्त आवाज वाढ. मी बाबा सांगत केलं ना तोंडाला असते उलात जिभेला आवाज वाढवतो. शिकला काय माहिती बरीच अजून बाबा त्यांनी मध्ये बंद केलं होतं आवाज वाढवतो. घ्या. ए शिवा, ए शिवा, शिवा एक दे काय झालं शिवा? शिवा शिवा सॅड झाले काय? नाही तर मग अजून एक ऑर्डर करा, सगळ्यांना एक एक पीस होईल. शिवा सॅड झालं काय? काय शिवा? शिवा 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 सॅड झालाय बघ. तुझा फ्रेंड शिवा सॅड झालाय. सॅड झालाय बघ तो, सॅड झालाय. सॅड झालाय ना तू लाडू? अरे तोंडाने बोल. नाही बोलत? बरं ठीक आहे, आपण आता जाऊ मुंबईला. चल करून टाकू है ना, जाऊया ना परत. आता पुढे नको ना जायला, ते गिर फॉरेस्ट नको बघायला ना, लाय नको ना बघायला. काय माहिती? अरे शेर दिसणार रे बाबा, शेर ना दिसणार, हा दिसणार. काय रे काय बोलणार? शेरच बोल. टायगर ना लायन. लायन त्याला वाटतं सिंह दिसणार, सिंह. व्हिडिओमध्ये का कार्टूनमध्ये लाडूला असं वाटतंय जसं कार्टूनमध्ये कसं समुद्रामध्ये कसं बघायचं असतं तसं तिथे पण दिसायला पाहिजे. येईल ना बाळा, हे समुद्रामुळे जे दिसतं ना असे डॉल्फिन विल्फिन, ते हे ऐक 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 जरा. बस 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 थांब जरा, तिला बोलू दे थांब. हां, ते ना बाहेरगावी दिसतं, आपल्या इंडियामध्ये नाही दिसत. आपल्या इंडियामध्ये पाणी आहे ना, समुद्राचं गटर आहे, तर मग त्यात काय दिसत नाही. तेव्हा घाण आहे पाणी, ते बाहेरगावी दिसतं. अशी डॉल्फिन अशी अशी उडते आणि अशी खाली पडते, ती तिकडे दिसते. मग तुला लायन बघायचं की नाही? गिर फॉरेस्ट नाही जायचं? कॅन्सल करू? हां कॅन्सल ना, नको ना? बरं ठीक आहे चालेल. श्रेयांश, लायन बघायचं तुला? लायन आयला नाही बघायचं आहे. हा बोलतो मला नाही बघायचं बोलतो. हा बोलतोय मला नाही बघायचं आहे. मैं किधर चिढ़ा रहा उसको? मैं चिढ़ा रहा हूँ क्या तुमको? बाद कल सुबह ही जाने का रे बाबा. अरे काय खायचंय काय बरं ठीक आहे चला, आता खाऊन घे काहीतरी. काय नाही खाते? 10:30 वाजलेत. आता आपण गेम खेळूया काय? कारण सगळ्याचं झालेलं आहे ऑलमोस्ट. आता गेम खेळूया. बाहेर गेम्स आहे ना, गेमिंग झोन. नको कशाला? नको बाबा, पोरस काय करायचं? गेम झोन मध्ये जायला पाहिजे. गेम झोनचे पैसे आपण बघा, पोरं काही खेळू देणार नाही. आपण बसणार खेळायला. अरे आपण गेम खेळतोय, मध्येच पोरं आहे आपल्या मांडीवर बसणार. अरे बघा हे फ्रेंच फ्राईज. आजपर्यंत कुठले कुठले फ्रेंच फ्राईज खाले आपण आजपर्यंत? मॅकडॉनल्ड्स, बर्गर किंग, अजून जम्बो किंग. अच्छा, आणि हे कोणते सगळ्यात चांगले कोणते होते? सगळ्यात मॅकडॉनल्ड्स. हां, बर्गर किंग. आणि हा कोणता किंग आहे? माहित नाही. हा डीजी किंग आहे. डीजी किंग, हा माहित डीजी किंग, डीजीसी सर्व्हिस किंग. डीजी सर्व्हिस किंग. विदाउट पेरी पेरी लाल कलर आलेला आहे, येलो कलर. विदाउट पेरी पेरी लाल परी. छान आहे. कडक आहे, कडक. त्याला सांगू नये हा बटाटा शिजला नाही.
सांग शिपमधला आहे. शिपमधला बटाटा आहे. शिकलेला नाही पण गुजरातमधला. आम्हाला गुजरात पोहोचलो नाही, मम्मीला जायला लागली. महाराष्ट्राची बॉटल क्लिअर आहे. क्लिअर आहे. महाराष्ट्रात बाहेर सगळं असंच भेटतं आपल्याला. क्लिअर दिसतंय. आरपार. आरपार दिसतंय का? फ्राईज दिसतंय का आरपार? अरे बापरे, ते सोडून सगळं पण दिसतंय. एक गोष्ट खरी आहे, जे खाणं पिणं छान मुंबईला मिळतं ते आउट ऑफ मुंबईला कुठे जे आउट ऑफ महाराष्ट्र कुठेच नाही मिळत. महाराष्ट्र इज द बेस्ट प्लेस. इंग्लिश नो मराठी येस. मी पण मराठी. हे तुम्ही चहा थंड होईल. चहा सांडव. इंग्लिश नो, मराठी नो, Yes. गुजराती येस. वेलकम टू गुजरात. आता तू आपण रामेश्वर आओ छो जाओ छो खाओ छो. खाना खाओ छो, नहीं खाओ छो तो प्राइस खाओ छो. मर के प्राइस खाओ छो. भूख लगे छो तो खाओ छो, खाना बाद में नहीं मिले छो. ज्ञान छान आहे. मी बघ आता 2-2 घेतो. 1 2. पिलू काय पिलू एक घे. पिलू बघ मग तुला कसं आहे, मट्ट आहे. बघ ती मुलं बघ त्या टेबल. वॉशरूम्स पण एकदम क्लीन आहेत. रुको जरा, सबर करो. तेरे को मालूम है पर क्लाइमैक्स अभी बाकी है. अरे गंदा पानी निकल रहा है बे. अरे बंदी पहिले त्याला पैसा पाहिजे तेव्हा. मार. ठोक. इथे खूप सारे हा गेम झोन आहे. इथे खूप सारे वेगळे वेगळे गेम्स आहेत. तिकडे बघा छोट्या मुलांचे आहेत, इथे मोठी माणसं, खूप असे वेगळे वेगळे टाईप्सचे गेम्स आहेत इथे. ते बघा तिकडे आमची मुलं गेम खेळतात. इथं सांगते का वरती इथे.悪なき闘争と暗黒死の宿命だ。私のミスを取सव्वा 1 वाजता आम्ही गोगा रोडो फेरीच्या पॉईंटला पोचलेलो आम्ही. 15 मिनटं लेट झालेलं आहे. आता मला वाटतं अजून 10 मिनटं लागतील.
कदाचित इथून जायचं आहे. बघूया आता पुढे कसं काय एक्झिट कसं आहे. काय झालं बाळ? जायचं नाही रडत होतं. जायचं नाही का परत रिटर्न? काय तुला तुझ्या डॅडाने उचलून का घेतलं आज? काय उचललं? काय झालं? बस झालं आता चालले चक्री फिरव. आत पोहोचेल. चक्री आतच ना बोलत होता. मम्मी का बोल कॉम्प्लेन तू हात लाव फक्त. तुझा पण नाही जात. चल ये इकडे. आपण कुठून आलो होतो? तिकडून समोर. आता आमचा 4 तासाचा प्रवास संपलेला आहे शिपमधला. आता आम्ही शिपमधून एक्झिट करतोय. खूप छान वाटलं. 4 तासाचा प्रवास शिपमधला छान एक्सपिरियन्स मिळाला.